नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये। तर आज मी सांगणार आहे तुम्हाला सोनचाफा या झाडाची कटिंग कशी करायची आणि कधी करायची याची संपूर्ण माहिती सांगणार आहे। तर व्हिडिओ संपूर्ण पहा। तर हीच योग्य वेळ आहे मित्रांनो, हिवाळ्याच्या शेवटी आणि वसंत ऋतूच्या सुरुवातीला म्हणजेच फेब्रुवारी आणि मार्च नवीन वाढ सुरू होण्यासाठी वेळ सर्वोत्तम मानली गेलेली आहे। यामुळे झाडाला नवीन फुटवा फुटण्यासाठी, पावसाळ्यात भरपूर फुले येण्यासाठी, मदत होण्यासाठी छाटणी करणं खूप जास्त गरजेचं आहे। तर छाटणी करायच्या आधी तुमचं जे कटर आहे ते सॅनिटाईज करून घ्या, स्वच्छ करा आणि त्यानंतर छाटणी करा। तर फुलांचा हंगाम संपल्यानंतर त्याला हलकीशी छाटणी करणं खूप जास्त गरज आहे। तर छाटणी कशी करायची, तर तुम्हाला सोनचाफे झाड जास्त उंच डेरेदार नको असेल तर त्याची पानं, जी वरची पानं आहेत किंवा ज्या फांद्या आहेत, जसं की फांद्या सुकलेल्या आहेत किंवा रोग पडलेला आहे, खराब झालेले आहेत, तर ते संपूर्ण काढून टाका। छाटणी जास्तही प्रमाणात करू नका, नाहीतर झाड वाढायला खूप जास्त वेळ लागतो आणि त्यानंतर फुले यायलाही खूप जास्त वेळ लागतो। त्यामुळे जेवढी खराब पानं आहेत तेवढीच काढा आणि जेवढी खराब फांद्या आहेत तेवढ्याच काढा। त्यामुळे तुम्हाला चांगला त्याचा फायदा, जास्त फुले लागलेली तुम्हाला दिसून येतील। तर फांद्या कापण्यासाठी जे आपण शस्त्र घेतले ते धारदार असावं, त्याचबरोबर त्याची जी आपण छाटणी करणार आहे ती तिरकेमध्ये करायची आहे। त्यामुळे काय होईल की त्याला चांगल्या प्रकारे त्याची वाढ येऊ शकेल। आणि त्याचबरोबर झाडाच्या मध्यभागी जर दाटी असेल तर तिथल्या सुद्धा फांद्या काढून टाका, त्यामुळे त्या झाडाला चांगला सूर्यप्रकाश मिळेल आणि त्याची चांगली वाढ होईल। आणि त्याचबरोबर जर झाडं तुम्हाला चांगल्या प्रकारे वाढवायचं असेल तर योग्य प्रकारे त्याची काळजी घेणं तितकी जास्त गरज आहे। तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा। भेटूया पुढच्या व्हिडिओ।